घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं ऋषिकेशने शर्वरी यांना द्यायला 7 कोटी रुपये आणलेले असतात। त्यावेळेस शर्वरी म्हणते की ही खूप छोटी रक्कम आहे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुला आठवत नसेल तर मी एक सांगते, आणि ऋषिकेशने दिलेले 7 कोटी, तसेच आईंनी आणि माझे दागिने, तसेच सौमित्र भाऊजींनी दिलेले 1.5 कोटी, असे मिळून 14 कोटी होत आहेत। आणि तुमची गरज तर फक्त 12 कोटींचीच होती ना, आणि गरजेपेक्षाही जास्त रक्कम तुमच्याकडे जमा झाली आहे। त्यानंतर इकडं शर्वरींना राहून म्हणतात की हो शर्वरी, आणि आपल्याकडे खूप मोठी रक्कम जमा झाली आहे। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की ही एवढी मोठी रक्कम घरात ठेवणं योग्य नाही, आणि मी ही रक्कम तिजोरीमध्ये ठेवते म्हणजे सेफ राहील। त्यानंतर इकडं ऋषिकेशी हो म्हणतात आणि सांगतात की जानकी जे म्हणत आहे ते योग्य आहे आणि ही रक्कम तिजोरीमध्ये सेफ राहील। त्यानंतर ते पैसे घेऊन जानकी तिजोरीमध्ये ठेवायला जाते। त्यावेळेस शर्वरी ही खूप रागात येते, आणि इकडं जानकी हा विचार करत बसलेली असते की मला तर आणखीनही शर्वरीवरती विश्वास नाही। तेवढ्यामध्ये तिथं ऋषिकेश येतात आणि म्हणतात की काय विचार करत आहेस। त्यावेळेस जानकी म्हणते की मला आणखीनही शर्वरीवरती विश्वास नाही, आणि आलेला फोन ही खोटा असेल असं मला वाटत आहे, कारण की एवढी मोठी रक्कम आपण एकदाच कशी उभी करणार, आणि त्यामुळेच मी तुम्हाला फोन केला होता आणि मला खरंच माफ करा। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपल्याला माहीत आहे का राहुल पण घरामध्ये कसा आला होता। ज्यावेळेस शर्वरीला किडनॅप केलं त्यानंतर शर्वरीलाच वाचवण्यासाठी तो तिथे आला, आणि आपणच त्याला आपल्या कंपनीमध्ये नोकरीही दिली। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की हो तू जे म्हणत आहेस तेही बरोबर आहे। आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की आपण जोपर्यंत आपल्याला काही पुरावे भेटत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की ठीक आहे, आणि मी आता आईंना जाऊन भेटून येते, आणि आई सकाळपासूनही खूप अस्वस्थ आहेत आणि त्या खूप चिडलेल्या पण आहेत, आणि त्यांना माझी समजूत काढावी लागेल। त्यानंतर इकडं जानकी ही तिथून निघून जाते आणि ऋषिकेशला झोपायला सांगते। आणि ज्यावेळेस इकडं जानकी आईंकडे दूध घेऊन जाते त्यावेळेस आईंना म्हणते की मला तुम्हाला बोलायचं आहे आणि मला खरंच तुम्ही माफ करा। त्यावेळेस इकडं आई म्हणतात की ठीक आहे, पण तू जे असं आरोप करत आहेस ते मला अजिबात पटत नाही। त्यावेळेस जानकी म्हणते की आई माझ्यावरती विश्वास ठेवा, आणि माझ्याकडे सर्व पुरावे होते पण ते कसे नष्ट झाले तेच मला माहीत नाही, आणि मी आत्तापर्यंत या घरासाठी सर्व काही करत आलेली आहे। त्यावेळेस इकडं सौमित्रा आई म्हणते की तू हे करत आहेस पण त्यामुळे शर्वरीला किती त्रास होत आहे तुला माहीत आहे ना। आणि त्यावेळेस जानकी म्हणते की मला कळत आहे, पण जोपर्यंत नानांचा मृत्यू हा कसा झाला आहे हे कळत नाही तोपर्यंत मला माझं मन अस्वस्थच राहणार आहे। त्यानंतर इकडं दुसऱ्या दिवशी शर्वरी आणि आई या मंदिरामध्ये जायला निघतात। त्यावेळेस इकडं शर्वरी ही खूप खुश असते। त्यावेळेस इकडं आई म्हणतात की मला हे तुझं वागणं अजिबात पटत नाही आणि काय खरं आहे। त्यावेळेस शर्वरी म्हणते की तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, मी आणि असं काहीच केलं नाही। त्यानंतर इकडं आई आणि शर्वरी देवळात गेलेल्या असतात आणि राहुलही बाहेर गेलेला असतो। हेच पाहून अवंतिका आणि जानकी या आईंच्या रूममध्ये जाऊन रूममध्ये काय आहे आणि नानांची डायरी सापडते का हे पाहत असतात। तेव्हा तितक्यात तिथे आई आणि शर्वरी यांना घेऊन गुंड येतात आणि म्हणतात की जोपर्यंत तुम्ही आम्हाला आमचे पैसे देत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही। आणि त्यानंतर इकडं ऐश्वर्या जानकी आणि अवंतिकालाही बोलून घेतात। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हे तुमचं काय सुरू आहे आणि सोडा त्यांना, पण ती गुंड ऐकत नाहीत आणि म्हणतात की जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही। त्यानंतर आई म्हणतात की जानकी ते पैसे त्या लोकांना देऊन दे। त्यानंतर जानकी ते पैसे त्या लोकांना देते आणि ती लोक तिथून निघून जातात। त्यानंतर इकडं शर्वरी जानकीला म्हणते की खरंच माझं चुकलं, म्हणून जानकीचे पाय धरते आणि म्हणते की तू पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की तुम्ही माझ्या पाठीशी आहात आणि माझा जीव वाचवलात, खरंच मी तुमची खूप आभारी आहे। आणि त्यावेळेस इकडं शर्वरी ही रडत असते। त्यावेळेस आई म्हणतात की खरं जानकी मला माफ कर, आणि मला वाटत होतं की तू हे सगळं माझ्या शर्वरीला दुखवण्यासाठी करत होतीस, पण तसं नाही आहे, आणि तू पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की तू माझ्या मुलांच्या पाठीशी कायम उभी राहते आणि सतत कुटुंबाचाच विचार करते। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की माझी माफी मागू नका, आणि मी नेहमीच या घराचा आणि कुटुंबाचा विचार करणार। त्यानंतर इकडं अवंतिका जानकीला म्हणते की तुम्ही ते पैसे का दिले। त्यावेळेस जानकी म्हणते की पैसे दिलेत, पण पैसे जरी गेले तर आपण ते पुन्हा मिळवू शकतो, पण या दोघींच्या मनामध्ये जे नातं आहे ते जर
थडा गेला असता तर ते परत भेटलं नसतं. त्यानंतर इकडं शर्वरी आणि राहुल खूप खुश असतात आणि म्हणतात की आता आपले पैसे आपल्याला भेटले. त्यानंतर इकडं राहुल शर्वरी ही फोन करून विचारते आणि म्हणते की आम्ही 15 मिनिटामध्ये तिथे येत आहोत आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या येते आणि म्हणते की पैसे आणायला निघालात का. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की तुला काय करायचं, आम्ही कुठेही जाऊ. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मला माहीत आहे तुम्ही पैसेच आणायला चालला आहात, पण मी एक सांगत आहे की ज्या लोकांनी पैसे घेऊन गेले होते ते पैसे चोरांनी पोलिसांनी घेतले आहेत आणि त्या चोरांनाही पोलिसांनी पकडलं आहे. त्यामुळे तिथं गेलात तर तुम्हालाही ते लोक पकडतील. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की तुला काय करायचं आहे आणि आम्ही तर पैसे घ्यायला चाललोच नाही. त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर नाही, कारण की मी या खेळाची खूप कच्ची खिलाडी आहे. त्यानंतर इकडं ऐश्वर्या निघून जाते आणि शर्वरी म्हणते की ऐश्वर्या इथे का आली होती आणि ती आपल्याला हे सगळं का सांगत होती. त्यानंतर तेवढ्या तिथं शर्वरी यांना त्या गुंडांचा फोन येतो आणि ते गुंड सांगतात की पोलिसांनी ते सर्व पैसे घेतले आहेत आणि आम्हीही पोलिसांच्या ताब्यातून निघून गेलो आहोत. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की ऐश्वर्याला हे सगळं कसं माहीत आणि ती आपल्याला हे सगळं येऊन का सांगितली. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की मलाच माहीत नाही आणि हा ऐश्वर्याचा काहीतरी प्लॅन असेल. त्यावेळेस इकडं शर्वरी विचार करते की ऐश्वर्या आणि जानकीमध्ये जे भांडण झालेलं आहे त्याचा आपण फायदा घेऊ शकतो आणि ऐश्वर्याचीच आपण जर साथ घेतली तर आपला फायदा होईल.